श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो. मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे. आता श्रावण सोमवारी उपवास व्रत कसे करावे, तसेच उपवास करताना कोणते नियम पाळावे की ज्यामुळे आपण जे काही व्रत करत आहोत त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल. भगवान शंकर हे खूप भोळे आहे. तुम्ही त्यांची अगदी मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा. बघा, भगवान शिवशंकर तुम्हाला कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही. भगवान शिव चंद्राला डोक्यावर धारण करतात आणि चंद्राचे दुसरे नाव सोम आहे. या कारणास्तव सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो. तसेच चंद्रदेवाने याच दिवशी म्हणजे सोमवारी महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली होती. शिव खूप दयाळू आहेत असे मानले जाते की जर शिव तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. माता पार्वतीने देखील 16 सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचे पती बनवण्यासाठी उपवास केला, ज्यामुळे ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मागण्यास सांगितले. तीव्र तपश्चर्या आणि 16 सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांनी लग्न केले. श्रावणाचे खूप महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात शिवपरिवाराची विधिवत पूजा केली जाते. आता श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा, तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. शिवभक्तांनी सोमवारचा उपवास जमल्यास आपण धरलाच पाहिजे. जर तुम्हाला दिवसभर निराहार उपवास करणे शक्य असेल, म्हणजे काही खाता न पिता, तरी देखील तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला तसे शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास हा दिवसभर करू शकता. उपवासाच्या दिवशी अपशब्द वापरणे, शिवीगाळ करणे, दुसऱ्या व्यक्तींची निंदा करणे, शिवाय दुसऱ्यांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात येऊ नये, ते टाळावे. सोमवारचा उपवास एकदा धरला की तो सोडता येत नाही. ज्यांना प्रकृतीमानाने कडक उपवास धरणे शक्य नाही अशा महिला व पुरुषांनी सोमवारी उपवासाच्या दिवशी सकाळी चहा, कॉफी, दूध, फळांचा रस, फळे खाणे, तसेच तुम्ही खिचडी देखील खाऊ शकता. काही ठिकाणी तर उपवासाच्या दिवशी भगर देखील खाल्ली जात नाही. मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पदार्थ खाऊ शकता. सोमवारचा उपवास हा विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी अधिक कडक करायचा असल्यास पूर्ण दिवस न बोलता मौन व्रत ठेवावे व रात्री उपवास सोडल्यावर मौन व्रत सोडावे. सोमवार हा भारतीय उपासनशास्त्रात शिवपूजनासाठी प्रशस्त मानण्यात आला आहे. सोमवारी जास्तीत जास्त शंकरांची सेवा शिवभक्तांनी करावी, कारण या वाराला केलेली शिवसेवा लवकर फलद्रूप होते. तसेच सोमवारच्या जो अगोदरचा दिवस आहे रविवारी, त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, कारण की तो तामसिक आहारामध्ये मोडत असतो. सोमवारच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे आणि सोमवारी आपण दिवसभर उपवास करायचा आहे. आता सोमवारी आपण उपवास करत असताना आपण घरी शिवपूजन करायचे आहे. किंवा जर घरी शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करू शकता आणि तुम्ही उपवास करू शकता. सोमवारी सकाळी अंघोळ करून शंकरांची पूजा करायची आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर पांढरा किंवा लाल कपडा अंथरावा. या कपड्यावर शिवाचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुम्ही शिवलिंग देखील ठेवू शकता. तसेच आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. मग अभिषेक करण्यासाठी आपण दूध, दही, तूप, मध, साखर या 5 गोष्टी घालून तयार केलेल्या पंचामृताचा आपण अभिषेक करायचा आहे. आणि शक्य नसल्यास तुम्ही दूध आणि पाण्याचा अभिषेक देखील करू शकता.
आता आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर शिवपिंडीवरती आपण अभिषेक करायचा आहे। अभिषेक पात्रात दूध पाणी ओतायचे आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिवलिंगावर दूध पाण्याचा अभिषेक करायचा। दूध पाण्याचा अभिषेक करत असताना आपण शिवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक झाल्यावर शिवलिंगाच्या वरील मुख्य भागावर भस्म लावायचे व ते शिवलिंगावरती आपण सर्व ठिकाणी लावू शकता। त्यानंतर आपल्याला शक्य तेवढी धोत्र्याची किंवा पांढरी फुले व बेल शंकराला अर्पण करायचा आहे। पूजा करत असताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। पूजा करताना नंतर शिवलिंगावर चंदन, पांढरे तीळ, पांढरे तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे। त्यानंतर आपण सुगंधी अत्तर भगवान शिवशंकरांना लावायचे आहे। तुपाचा छोटासा दिवा देखील आपण दाखवायचा आहे। धूपकाडी किंवा उदबत्तीने शिवलिंगाला आपण ओवाळायचे आहे आणि शंकरांना मनोभावे नमस्कार करून शिवलिंगाच्या बाजूला एका कागदावर साखर ठेवावी। शक्य झाल्यास केळी किंवा 5 प्रकारची फळे देखील ठेवू शकता। तसे शिवपिंडीवरती आपण हळदी कुंकू वाहायचे नाही। भगवान शिवशंकरांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। त्यानंतर आता आपण भगवान शिवशंकरांसमोर संकल्प करायचा आहे की मी श्रावण सोमवार करणार आहे। तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे। अगदी मनापासून श्रद्धेने आणि तळमळीने आपण आपली इच्छा शिवशंकरांना सांगायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र देखील सांगायचं आहे। तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगा आणि मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भगवान शिवशंकरांकडे आपण प्रार्थना करायची आहे। श्रावण सोमवारी आपण कुणाच्याही घरी जेवण करू नये, तर आपण आपल्याच घरी उपवास करायचा आहे। शक्यतो तरी तुम्ही फक्त या दिवशी शिव मंदिरामध्ये जावे। जे व्यक्ती वाईट आहे किंवा इतरांचा द्वेष करत असतात अशा लोकांच्या संगतीत देखील राहू नये। आपण जर असे केले तर आपण पापाचे भागीदार होत असतो आणि आपण जो काही उपवास करत असतो तो उपवास देखील फलदायी ठरत नाही। त्यामुळे या दिवशी आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय पठण करायचा आहे आणि जर तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। या दिवशी जास्तीत जास्त आपण भगवान शिवशंकरांची पूजा, सेवा करायची आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात। आता आपण हा श्रावण सोमवारचा उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। उपवास सोडताना देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे। मग त्यामध्ये कांदा, लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तसे पण श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा खात नाही, पण उपवास सोडताना आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आता उपवास सोडताना कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे, तर उपवास सोडताना आपण मुळ्याची भाजी ही जरूर उपवास सोडताना खावी। शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस आणि लोह असते। त्याची राख क्षारयुक्त असते। मुळा उष्ण गुणधर्माचा आहे, त्यामुळे आपण मुळ्याच्या भाजीचे सेवन हे उपवास सोडताना जरूर करावे। तसेच आपण त्यासोबत एक पालेभाजी देखील घ्यायची आहे। श्रावण महिना म्हटला की पालेभाज्या भरपूर असतात, तर आपण शेपूच्या भाजीचे सेवन करायचे आहे। मग शेपूची भाजी बनवताना देखील आपण कांदा, लसूण त्यामध्ये टाकायचा नाही आणि अशा प्रकारे तुम्ही शेपूची भाजी देखील उपवास सोडताना घेऊ शकता। या श्रावण महिन्यामध्ये 5 श्रावणी सोमवार येत आहे, तर या 5 श्रावणी सोमवारी आपण हे नियम जरूर पाळायचेच आहे।